शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पाठिंबा मेळावा नुकताच कोवाड येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक मेळाव्यात तालुक्यातील विविध शाखा, गट आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना सर्वतोपरी पाठिंबा जाहीर केला। या मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर, तालुका प्रमुख अनिल दळवी यांनी मार्गदर्शन केले। यावेळी उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील, विनोद पाटील, विभाग प्रमुख संदीप पाटील, महिला आघाडीच्या उपतालुका प्रमुख गुलाबी शिंदे, अर्चना कांबळे, लीला कडोळकर यांची उपस्थिती। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। भाऊ, आज आम्ही चंदगड तालुक्यात शिवसेनेच्या वतीने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला जाहीर पाठिंबा देत आहोत। आणि आज म्हणण्यापेक्षा 10 दिवसापूर्वी आमचं ठरलंय आणि या चंदगड विधानसभेतील जनतेचंही ठरलंय की आपणाला आमदार केले। भाऊ, आपणाला आमदार केले, चंदगड विधानसभेचा आमदार आपण आहात। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, त्यात काही गमत नाही। त्याचं कारण आम्ही पाठिंबा द्यायचं कारण, आपण जो प्रामाणिकपणाचा 100 कोटीचा निधी आणला, त्या प्रामाणिकपणाच्या 100 कोटीच्या निधीसाठी आमचा जाहीर पाठिंबा। 1600 आज माझे सैनिक बांधव या चंदगड तालुक्यातून फिरत आले, त्यांना रस्त्यांची अवस्था काय आहे किंवा इतर गोष्टींची दळणवळण असेल, औद्योगिक क्षेत्र असतील किंवा आरोग्य क्षेत्र असेल, इथे तो 1600 कोटीचा निधी किंवा त्या गोष्टी दिसल्या नाहीत। पण 100 कोटीचा विकास निधी भाऊंच्या तर्फे जो मिळाला आहे तो 100% दिसला आहे। भाऊ, आपण 2019च्या महापुरात कोवाड सारखी बाजारपेठ पूर्ण बुडाली होती। त्या बुडालेल्या महापुराची बाजारपेठ बुडाली, त्या बुडालेल्या व्यापारी पण मोठ्या प्रमाणात होते। आपण त्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केला, त्याचप्रमाणे पाणबुडी वगैरे पाठवून देऊन कित्येक लोकांचे जीव वाचवला। त्या जीवासाठी, त्या व्यापारीसाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे आपण गोरगरीब जनतेसाठी जे आत्मीयता व प्रेम दाखवता, त्यासाठी आमचा पाठिंबा आहे। गेली 15-20 वर्ष आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतोय। पहिला शिवसेना म्हणून जो आपला पक्ष होता तो विभागल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणून आम्ही काम करतोय। ते काम करत असताना गेली 15 वर्ष बघतोय आम्ही आमच्या नेत्यांची तिन्हीकडे तोंड आहेत। निवडणुका जवळ आले की त्यांना आमच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आठवण येते। अशात एक शाश्वत विकास आणि चांगलं व्यक्तिमत्व असणारा नेता कोण असेल असं ज्यावेळेला आम्हाला वाटलं, त्यावेळेला मला भाऊ दिसले। भाऊंचं आज तळागाळात काम करायची जी पद्धत आहे ती नेता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते काम करत असतात। गेल्या 2019च्या निवडणुकीत भाऊ थोड्याशा मताने पराभव झाला, पण तो पराभव त्यांनी स्वीकारून गेल्या 5 वर्षात त्यांनी जे गोरगरीब जनतेसाठी किंवा इतर विकासासाठी जे काम केलंय त्यांचं ते विजन आम्हाला खूप प्रमाणात भावलं। आणि 1600 कोटीचा निधी शोधत आम्हाला भाऊंचा 100 कोटी निधी दिसला। आणि एक सर्वसामान्य नेता ज्यांच्याकडे कुठलंही पद नाही तो 100 कोटीचा निधी जर आणू शकतो, तर आमदार झाल्यानंतर या चंदगड विधानसभेचा विकास हे मोठ्या प्रमाणात ते करतील असा आम्हाला ज्यावेळेला विश्वास वाटला, त्यावेळेला आम्ही माननीय शिवाजीराव पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचा हा विचार करून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि आज आमचे शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी पूर्ण गावागावात त्यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत। येत्या 23 तारखेला भाऊंचा विजय हा निश्चित आत्ताच सांगतो आम्ही। इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। तसेच अदृश्य शक्तींचा पण त्यांना पाठिंबा आहे। ते मोठ्या फरकाने जिंकतील आणि जिंकणारच यात आम्हाला विश्वास आहे। 23 तारखेला निकाल लागणार आहे, ते फक्त शिवाजीराव पाटील साहेब यांच्या अंगावर गुलाल पडलेला आहे हे दिसूनच दिसणार। शिवाजी पाटील यांच्या अभिवादन संदेश आपल्या मिळाल्या। या पाठिंब्याबद्दल शिवाजी पाटील यांनी सर्वांना धन्यवाद दिले व गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे यावेळी आश्वासन दिले। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला। KMM मराठी, रवी पाटील, चंदगड।